तर मित्रांनो, नोंदणी आणि मुद्रांक विभाग गट ड भरती याच्याबद्दल या ठिकाणी आज आपण अपडेट पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण एक तुम्हाला यादी दिलेली होती मित्रांनो, जवळपास 2399 पानांची ही यादी होती। यामध्ये तुम्ही तुमचे मार्क वगैरे पाहिलेले होते। जवळपास यामध्ये सर्वांची मार्क तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटलेले होते। ज्यांना पण या ठिकाणी 45% पेक्षा जास्त होते, सगळ्यांची या नावे यामध्ये तुम्हाला तुमची मार्क वगैरे पाहायला भेटलेली होती। ती यादी जर तुम्ही पाहिली नसेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय, तिथून तुम्ही पाहून घ्या। आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर आज या ठिकाणी त्यांनी दुसरी यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे। म्हणजे याला तुम्ही अंतिम यादी पण म्हणजे तुमच्यासाठी म्हणू शकता, कारण त्यांनी ऑफिशियली तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही अंतिम यादी अजून नाही किंवा वेटिंग लिस्ट पण नाही। आता त्यांनी दिलेलंच आहे मित्रांनो आडव्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवरती आडवं दिसत असेल या पद्धतीने, परंतु मी व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी समजून सांगेल। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सदरची यादी निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी नाही। असं का म्हटलेलं आहे? कारण ही जी यादी दिलेली आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला दिलेली आहे। म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांचं आता काय होणार, कागदपत्राने होणार, कागदपत्र तपासणी होणार। मग यामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी समजा डॉक्युमेंट नसतील, म्हणजे तुम्ही या ठिकाणी समजा तुमची कॅटेगरी लिहिलेली आहे NT, NTC, SC, ठीक आहे, आणि तुमच्याकडे ते सर्टिफिकेटच नाही, तर या ठिकाणी निकालामध्ये तुमच्या बदल होणार आणि ही यादी परत बदलली जाणार। त्यामुळे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही समजून जायचं हेच तुमची या ठिकाणी फायनल यादी आहे। मग ही जे आहे यामध्ये आहे तुमचं काय काय दिलेलं आहे बघा। यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर पाहायला भेटेल। यामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी बघितलं तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलेलं आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल। जर तुमचं नाव असेल तर, कारण इथं टॉपचीच या ठिकाणी ज्यांना 200 पैकी जास्तीत जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांची या ठिकाणी यादी लावलेली दिसत आहे। जसं की या ठिकाणी जर बघितलं तर 200 पैकी टॉपरला एक ठिकाणी 192 मार्क मिळालेले आहेत। मग तसं कमी आणि कॅटेगरीनुसार सुद्धा या ठिकाणी त्यांनी यादी लावलेली आहे। मग या ठिकाणी तुम्हाला काय काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर दिलेला आहे, कोणत्या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही अप्लाय केलेला आहे ते तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांनी या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। कारण जर मार्क समान मिळाले तर याचासुद्धा या ठिकाणी इफेक्ट होत असतो निकालावरती। त्यानंतर या ठिकाणी तुमचं नावसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, जर तुमचं या ठिकाणी यादीमध्ये नाव आलेलं असेल ह्या कागदपत्र पडताळणी यादीमध्ये। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळाले ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी नॉन क्रिमिनल अंतर्गत येत आहात नाही ते सुद्धा या ठिकाणी तुमचा उल्लेख केलेला आहे। तर अशी ही जर बघितले तर टोटल 29 पानाची आता हे तुम्हाला PDF उपलब्ध केलेली आहे। ही PDF तुम्हाला एक्झाम ऑडिट टेलिग्राम चॅनलवरती मी टाकतोय, तिथून तुम्ही काय करा पाहून घ्या, तुमचं यामध्ये नाव आहे का पहा। नाव असेल तर या ठिकाणी डॉक्युमेंटला तुम्ही तयार राहायचं आहे। डॉक्युमेंट काय काय लागतील तर जाहिरातीमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला होता डॉक्युमेंट काय काय लागतील मित्रांनो। तर ही डॉक्युमेंटची यादी जी आहे ती जाहिरातीमध्येच दिलेली आहे। ही जाहिरातसुद्धा आपल्याला टेलिग्राम चॅनल एक्झाम ऑडिट टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय, तिथून तुम्ही काय करा या ठिकाणी ही कागदपत्र तुमच्याकडे तयार ठेवायचे आहेत। बद्दल तुम्हाला अजून काही त्यांना विचारायचं असेल तर त्यांचा हा हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी मित्रांनो। तर ह्या हेल्पलाईन नंबरला सुद्धा तुम्ही या ठिकाणी 2 हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। यामध्ये सुद्धा तुम्ही 9:30 ते 6 या वाजेपर्यंत तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि अजून काही तुम्हाला याबद्दल विचारायचं असेल तर त्यांच्या हेल्पलाईनला विचारू शकता। की तुम्ही रेल्वे ग्रुप डीची या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर जोमाने अभ्यास चालू राहू द्या मित्रांनो। एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे, याच्यापूर्वी आपण त्याचे सगळे अपडेट तुम्हाला दिलेले आहे। आणि जर तुम्हाला वाटते की मला आता शेवटच्या दिवसामध्ये वाचण्यासाठी परिपूर्ण कंटेंट पाहिजे तर अगदी 1993 ते 2025 या वर्षाचं सर्व PYQ तुम्हाला या ठिकाणी टॉप PYQ काय केलेले आहेत मित्रांनो, फक्त 95 रुपयामध्ये उपलब्ध केलेले आहेत। तर यासाठी सुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या। अधिक माहितीसाठी 7248930176 या नंबरला तुम्ही संपर्क करा किंवा डायरेक्ट फक्त 95 रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल। सोबतच तुम्ही सरळ सेवा भरती म्हणजे तलाठी असेल, पोलीस भरती असेल किंवा इतर सरळ सेवा भरती असेल, GMC भरती असतील तर त्यासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी तर 99 रुपयाची ऑफर आहेच मित्रांनो। व्हिडिओ लेक्चर पण आहेत, 25 ई-बुक्स आहेत, 30,000 प्लस तुम्हाला MCQs या ठिकाणी स्पष्टीकरणासह भेटत आहेत। एवढी या ठिकाणी सांगितल्या पद्धतीने सर्व ई-बुक्स फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये देत आहे। तर याचा सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, नक्की लाभ घ्यायचा आहे। यासाठी सुद्धा तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा WhatsApp देखील करू शकता। सध्या कोणकोणत्या भरत्या चालू आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर अजून वेळ आहे, वय आहे, तर नक्की ते सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।